जर घरामध्ये अचानक कुणाला त्रास होत असेल, कुणी किंचाळत असेल, भीती वाटत असेल, कुणाला दडपण येत असेल, छातीमध्ये धडधड वाढत असेल, घरामध्ये अचानकपणे भांडणं खूप होत असतील, कुणीला स्वप्न नकारात्मक स्वप्न पडत असतील, पैशांच्या बाबतीत नुकसान होत असेल, एकंदरीत निगेटिव्ह घटना जास्त प्रमाणामध्ये जर का घडत असतील, तर त्याच्यासाठी खूप सोपा उपाय सांगत आहे. नवनाथ ग्रंथातील 5वा अध्याय वाचायचा आहे. पण तो कसा वाचायचा ते सांगते. संध्याकाळी एकतर 8 ते 9 किंवा 9 ते 10 किंवा 10 ते 11 आणि अगदीच काहींना नाही जमलं तर 11 ते 12 म्हणजेच 8 ते 12 या वेळामध्ये तुम्ही तो अध्याय वाचू शकता. त्याच्यासाठी काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये असं समजा तुमच्याकडे एखादं भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि उदबत्ती लावायची आहे. उदबत्ती पेपर खाली ठेवायचा, त्यावरती उदबत्ती लावायची, म्हणजे तो उदबत्तीचा जो अंगारा आहे तो त्या पेपरवर पडेल. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. अध्याय वाचायला बसल्यानंतर जर का कोणी आलं मध्येच, तर तुम्ही तुमची जागा सोडायची नाही आहे. अध्याय वाचन थांबवायचं नाही आहे. पाहुणे येऊ दे, काही वाटेल ते होऊ दे, आपण आपला अध्याय वाचायचा सोडायचा नाही. असे तुम्ही सलग 3 दिवस जरी केलं तरी तुम्हाला त्याचे फरक जाणवायला लागते. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट ही सातत्याने केली की फरक पडतो. अध्याय वाचून झाल्यानंतर तो जो अंगारा आहे तो त्या पाण्यामध्ये मिक्स करावा. थोडा थोडा सगळ्यांनी आपल्या कपाळावर लावावा. स्वतःला लावताना ह्या मधल्या बोटाने तुम्हाला आपल्या कपाळाला तो लावून घ्यायचा आहे आणि नंतर त्या पाण्यामध्ये थोडा टाकून सगळ्यांनी गोड 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 घरातील माणसांनी ते पाणी पिऊन घ्यायचं आहे. समजा पौर्णिमा, अमावस्या असे दिवस मध्ये असतील तर ते थोडंसं पाणी एखाद्या फुलांनी घरामध्ये शिंपडून पण द्यायचं आहे. ह्याने काय होते की घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडतात. तीर्थप्राशन केल्याने तुमच्या शरीरामध्ये जर का काही निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाते. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ग्रंथाचे किंवा ह्या अध्यायाचे वाचन करायचे आहे. अतिशय सोपा आणि घरगुती उपाय तुम्हाला मी इकडे सांगितलेला आहे. जय भवानी, जय जगदंबा.